नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत सूरपेटीवरील काळ्या रंगाच्या पट्ट्या। सूरपेटीवर काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असतात, तर काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 3 पट्ट्या असतात। त्यांना अनुक्रमे काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4 आणि काळी 5 अशी नावे आहेत। काळ्या रंगाच्या ज्या काही ठिकाणी 2 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडील पहिली काळ्या रंगाची पट्टी किंवा काळी 1चा 6 म्हणजे काळी 1 होय। तर काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी किंवा काळी 1चा शुद्ध रे म्हणजे काळी 2 होय। काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून पहिली काळ्या रंगाची पट्टी किंवा काळी 1चा शुद्ध म म्हणजेच काळी 3 होय। तसेच काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून दुसरी काळ्या रंगाची पट्टी किंवा काळी 1चा प म्हणजे काळी 4 होय। तर काही ठिकाणी काळ्या रंगाच्या 3 पट्ट्या असतात, त्यापैकी डावीकडून तिसरी काळ्या रंगाची पट्टी किंवा काळी 1चा शुद्ध ध म्हणजे काळी 5 होय। धन्यवाद।